केलं असतं. पण ठीक आहे, मी म्हणजे मिंदे नाहीये. 2.5 वर्षामध्ये यांना कधी यांची बहीण आठवली नाही. निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देत आहेत. तुम्ही 1500 रुपये मिंदे तुमच्या वडिलांच्या खिशातले नाही आणत. हे माझ्या या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आहेत, हक्काचे पैसे आहेत. अरे तुम्ही 1500 काय देताय? आम्ही तर यांना 3000 देणारच आहोत. पण त्याच बरोबरीने मी महिलांच्या रक्षणासाठी खास महिलांचं म्हणजे पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई सुद्धा असलेली पोलीस स्टेशन सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये बांधणार आहे. पाच आपल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव, तेल, तांदूळ, गहू, साखर, डाळ, या सगळ्या वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं 1 रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता मी पुढची 5 वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहे. मी सगळं विस्ताराने आता बोलत नाही, कारण आणखीन माझ्या 4-5 सभा आहेत. थोडस उमेदवारांना विनंती का केली, कारण वेळेचं गणित जुळत नाही. मग तुमच्यासारखीच लोक 2-2, 3-3 तास माझी वाट बघत बसलेली असतात. आणि आपण म्हणजे काय गद्दार नाही आहोत. आपल्याकडे पैशाचा महापूर नाहीये, त्यांच्याकडे पैशाची धनशक्ती आहे. माझ्याकडे माझ्या जीवाभावाची जनशक्ती आहे. आणि काल जे मी सांगितलं की किती शेतकऱ्यांची मुलं खरोखर शाळेमध्ये शिकतायत मला सांगा. फी भरू शकताय तुम्ही?